आज आपण मस्त स्टार्टरचा एक प्रकार करणार आहोत. कुरकुरीत सोयाबीन 65. खूप मस्त लागतात. सोयाबीनमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं, त्याच्यामुळे मुलांना पण नक्की आवडतं. रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 कप सोयाबीन घेतलं आहे. आता सोयाबीनला उग्र प्रकारचा वास असतो, त्याच्यामुळे हे मी थोडेसे असे परतून घेतलेत आणि आता हे पाण्यामध्ये भिजत घालणार आहे. आता इथे साहित्य घेतलं आहे. 1 चमचा धनेपूड, 1 चमचा लाल तिखट, 2 चमचा आलं लसूणची पेस्ट आणि इथे मी कॉर्नफ्लॉवर आणि मैदा न वापरता 4 चमचे तांदळाचं पीठ वापरलं आहे. कोथिंबीर आणि काही सॉसेस लागतील आपल्याला. इथे पाणी गरम करत ठेवलं आहे. पाण्याला छान उकळी आल्यानंतर आपण जे सोयाबीन घेतले ते भिजत घालणार आहे. 5 ते 7 मिनिटात सोयाबीन अगदी छान भिजतात. तुम्ही बघू शकता सोयाबीन पाण्यात टाकल्या छान असे टम्म फुगले गेलेत. सोयाबीनमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं, त्याच्यामुळे मुलांसाठी हा एक उत्तम प्रोटीन द्यायसाठी उत्तम पर्याय आहे. खूप मस्त लागते सोयाबीन 65. आता हे मी 5 ते 10 मिनिटं पाण्यात भिजवून ठेवणार आहे. 5 ते 10 मिनिटं झालेली आहेत. आता ह्याच्यामधलं पाणी काढून मी ह्याच्यात थंड पाणी टाकून पाणी पूर्ण निथळून घेणार आहे मी. माझं पाणी पूर्ण काढून झालेलं आहे सोयाबीनमधलं. आता ह्याच्यामध्ये आपण मसाले घालूया. 1 चमचा धनेपूड घातली आहे. त्याच्यानंतर मी इथे लाल तिखट घातले 1.5 चमचा. आलं लसूणची पेस्ट घातली 2 चमचे. आणि इथे मी तांदळाचं पीठ वापरलं आहे 4 चमचे. आता मी सगळं एकदम नाही घालणार आहे, थोडं थोडं घालणार आहे. आधी थोडं घालून मिक्स करून घेणार आहे. चवीपुरतं मीठ घातलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिठाचं प्रमाण कमी अधिक करू शकता. घरच्या घरी बाहेर मिळणारा पदार्थ खूप मस्त लागतो. थोडीशी कोथिंबीर घातली आहे वरतून. आता हे सगळं हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे मी. पीठ थोडंसं मला कमी वाटत होतं, म्हणून पुन्हा थोडंसं घातलंय. जे होतं ते मी सगळं घातलंय, म्हणजे एकूण आपल्याला 4 चमचे पीठ लागलं ह्याच्यामध्ये. तुम्हाला मैदा आणि कॉर्नफ्लॉवर वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता. मी नाही वापरलंय. 1 चमचा लिंबाचा रस घालणार आहे मी याच्यामध्ये. बी काढून घेते. आता हे सगळं हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. माझं मिश्रण छान तयार झालंय, तुम्ही बघू शकता. आता हे आपल्याला फ्राय करून घ्यायचं. त्याच्यासाठी मी कढईत थोडंसंच तेल तापत ठेवलंय. तेल छान तापल्यानंतर आपल्याला एक एक करून सोयाबीन याच्यामध्ये सोडून घ्यायचे. तेल थोडंसं घेतलंय मी, नाहीतर मग तेलाला वास येतो नंतर. खूप तेल घेतल्यावर सगळं तेल तेल होतं ते. तुम्हाला जर प्रमाण वाढवायचं असेल ना तेलाचं, तर तुम्ही वाढवू शकता. हे असे नुसते खायला पण छान लागतात, खूप मस्त लागतात हे. एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही सुद्धा. तुम्हाला जर अशाच मस्त मस्त रेसिपी पाहिजे असेल तर श्री किचनला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन दाबायला विसरू नका. म्हणजे मी जेव्हा जेव्हा नवीन रेसिपी अपलोड करीन तेव्हा नक्की तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल. आता हे व्यवस्थित तळून घेणार आहे मी. मला एक बॅच तळायला कमीत कमी 5 ते 7 मिनिटं लागली. तुम्ही बघू शकता छान असं तळलं गेलंय. प्लेटमध्ये काढून घेते आणि दुसरी बॅच सुद्धा मी याच पद्धतीने तळून घेणार आहे. दुसरी बॅच सुद्धा माझी तळून झालेली आहे.
आता इथे मी दुसरी कढई ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये आपण जे तळणीचं तेल वापरलंय ना तेच तेल वापरलंय आणि 25 ते 30 लसणाच्या पाकळ्या एकदम बारीक चॉपरमधून चॉप करून घेतल्यात मी. लसणाचं प्रमाण जरा जास्तच वापरलं ना की चव छान येते. आता हा लसूण जो आहे आपल्याला हलकासा गुलाबी करून घ्यायचा आहे, करपवायचा नाही आपल्याला. 4 ते 5 कढीपत्त्याची पानं तोडून घातली आहेत. 2 हिरव्या मिरच्या घातल्यात मी. हिरवी मिरची ऑप्शनल आहे पूर्ण. लहान मुलं जर खाणारी असतील ना तर हिरवी मिरची नका घालू तुम्ही. 2 मिनिटं परतून घेतल्यानंतर मी याच्यात सॉसेस घालणार आहे. 1 चमचा रेड चिली सॉस, 1 चमचा ग्रीन चिली सॉस, आणि त्याच्यानंतर मी 1 चमचा सोया सॉस घेतलाय. इथे जर तुम्ही लिंबाचं प्रमाण जास्त वापरलं असेल ना मॅरिनेट करताना तर सोया सॉसचं प्रमाण तुम्ही कमी करू शकता. आता मी तळून घेतलेले सगळे सोयाबीन घालणार आहे याच्यामध्ये आणि एकदम हाय फ्लेमवर ह्याला परतून घ्यायचं आहे. एक 2 ते 3 मिनटं ह्याला एकदम हाय फ्लेमवर परतून घ्यायचं म्हणजे ह्याचा स्मोकी फ्लेवर येतो आणि चवीला सुद्धा छान लागतं हे. ते चायनीजवाले कसे एकदम हाय फ्लेमवर परततात त्यावेळेला आपल्याला ते जास्त आवडतं. त्याच पद्धतीने एकदम हाय फ्लेमवर ह्याला परतून घ्यायचं. मस्त लागतं एकदम आणि दिसतंय सुद्धा छान. आता मी याच्यामध्ये ना चवीपुरतं एकदम थोडंसं मीठ घालणार आहे. मगाशी जे आपण मीठ घातलं होतं ना ते सोयाबीन आणि मॅग्नेट केलेलं त्यापुरतं होतं. मिक्स केलेलं मिश्रण त्यापुरते होतं. आता हे वरच्या आवरणासाठी घातलंय. एकदम थोडंसं घातलंय कारण की सॉसेसमध्ये मीठ असतं म्हणून. 1-2 मिनटं पुन्हा परतून घेतले आणि बघू शकता तुम्ही मस्त असे कुरकुरीत सोयाबीन 65 आपले तयार झालेले आहेत. हे मी सर्व करते आता. मी शेजवान चटणीसोबत सर्व केले. मुलं शाळेतून घरी आल्यावर बाहेरचं खायला मागतात त्यापेक्षा हा असा घरच्या घरी होणारा साधा सोपा पदार्थ त्यांना नक्की करून द्या. थोडीशी कोथिंबीर घातली आहे वरतून. या पद्धतीने आपले घरच्या घरी सोयाबीन 65 तयार झालेले आहेत. खूप मस्त लागतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास एक लाईक जरूर करा. थँक्यू.